अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थांती। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकार नेमुगातीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्री दिन तोची शाळा मोठमोठ्याने ओरडती। आमची व पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून। लपून ठेवले विटेसे ती दिले पाहिजे आम्हाचे, याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळे नाही। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादा दयांचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चाला। काकूबाईंनी त्यांसी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले। समर्थे बोलले बाईसी, 4 वेळा जेव घालयासी, आरोग्य होईल बाळांशी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादसी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता विरोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला सिंचा मठ द्रव्य बहुत खर्चिले। सिंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापना करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशाच शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे। समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुणेश्य बाईशी बोल, त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसले जे भले तेचा आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले, के जे प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतून। पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईसी पाठविती, ब्रह्मचार्याची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यात द्यावी कपणी झोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दाता जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणीची सर्वता न रुचे चित्ता त्याची। या परी ब्रह्मचारने पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईनी अक्कलकोटा पाठविले। समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली, भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चले आणून सत्वरे धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता तैसे। श्रींच्या पादुका शिरी पडिता उपरती झाली, त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेला याते। धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणे वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले। ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता, दादाची आश्री ठेवता पादुका काय म्हणून। समर्थे बोलले ती असे जे बरे वाटले आम्हा तेच करू, या समयाची व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन एकासी, गोसावी बनवून टाकीला आपण मारणे इतकेशे पुरी झाले। ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पेटी स्वहस्ते। परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कपणी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविते भिक्षेची, पाहुणी काकूबाईची दुःख झाले अपार। समर्थांसी आसू आली अधिकची कौतुक मान, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी। अनुसूया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागात, अवश्य म्हणून तत्वदा जने जवळ पातला। ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापावदा करणे। ऐकुणी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलदी, अहिके सुखे तुच्छ गमती माते आजपासून। पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबावरी, स्वामी सुताची गादीवरी बैसिनी संस्था चालविली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिदसो अष्टदशोऽध्याय कोडहा। श्रीरस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।